मी माझ्या केबिनमध्ये बसून मुन्शीजींनी टाईप केलेले पेपर्स घेत होते. मला काम करावंसं वाटलं नाही. मी गेल्या तासाभरात अनेक वेळा घड्याळाकडे पाहिलं, जे लंच ब्रेक लवकरच होणार असल्याची घोषणा करत होतं. खरं तर मी प्रियाची वाट पाहत होते. संपूर्ण वकील समुदायात एकच व्यक्ती होती जिच्याशी मी सर्व काही बोलू शकत होते. इतक्यात घड्याळाची बेल वाजली. दुसरीकडे प्रिया तिचा काळा कोट खांद्यावर लटकवत आणि रुमालाने चेहरा पुसत आत शिरली. माझ्या चेहऱ्यावर हसू उमटले. आज खूप गरम होत आहे, प्रिया म्हणाली आणि खुर्ची ओढून खाली बसली. मुन्शीजी जेवायला गेले. माझा चेहरा पुन्हा गंभीर झाला. एक चांगली वकील असण्यासोबतच प्रिया ही एक हुशार स्त्री देखील आहे, जी माझ्या मनातील सर्व गोष्टी ओळखू शकत होती. आज पुन्हा मिसेस मेधा कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अडकल्या आहेत असं वाटत आहे. तिनं माझ्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक नजर वळवली. नाहीतर, मी तिला म्हणाले. या नाहीमध्ये एवढा दम नाही. तू कदाचित विसरले आहेस की आपण गेली 3 वर्ष एकत्र आहोत आणि चांगले मित्रही आहोत. मी उत्तरात फक्त हसले. चला, चल जेवायला, मला खूप भूक लागली आहे, प्रिया म्हणाली. नाही प्रिया, इथेच बसूयात. मी एका इंटरेस्टिंग केसवर काम करत आहे. तू कोणत्या केसवर काम करत आहेस? ती घाईघाईने बोलली. मी तिला शीलाबद्दल सांगू लागले. आज शीला माझ्याकडे आली. ती एक सुंदर, निरागस, निष्पाप, हुशार मुलगी आहे. 4 वर्षापूर्वी तिचं राजेश दवे याच्याशी लग्न झालं होतं. दोघेही सुखी होते. पण लग्नानंतर सुमारे 2 वर्षांनी त्याची ओळख दुसऱ्या मुलीशी झाली. शीलाला काही दिवसापूर्वीच या दोघांची माहिती मिळाली. 3 वर्षाच्या मुलाचा बाप असलेल्या राजेशने 2 वर्षापूर्वी त्या मुलीशी गुपचूप लग्न केलं होतं. ती मुलगी एकाच परिसरात राहत होती. हे विचित्र आहे ना? हे रोजच कुठे ना कुठे घडतं. तुम्ही आणि मी हे वर्षानुवर्ष पाहत आलोय. यात विचित्र काय? प्रिया म्हणाली. विचित्र गोष्ट म्हणजे ती मुलगी त्याच वस्तीत राहत होती. खरं तर शीला त्या मुलीला ओळखत होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या दोघींच्या जवळ राहत असताना शीलाला समजलं नाही तिच्या नवऱ्याचे या महिलेशी प्रेम संबंध आहे हे तिला कसं कळलं नाही. माझ्या या विधानावर प्रिया मोठ्याने हसली. राजेश शीलाला सांगत होता का की तो अशा मुलीला भेटणार आहे आणि तिने त्याला रंगेहात पकडावं? खैर, तसं शीलाला त्याच्याबद्दल माहिती कसं झालं? राजेश स्वतः त्या गरीब मुलीला सांगितलं की त्याला तिला घटस्फोट द्यायचा आहे. शीला त्याला घटस्फोट देऊ इच्छित नाही. तिच्या पतीशिवाय या जगात तिचं कोणीही नाही. तिला स्वावलंबी होण्यासाठी कोणतेही व्यावसायिक प्रशिक्षण देखील नाही. मी एक दीर्घ श्वास सोडला. तो दुसऱ्या बाईला सोडायला तयार असेल का? अशी नाती सिद्ध करणं किती अवघड असतं हे तुला माहीत आहे, प्रिया तिच्या घड्याळाकडे बघत म्हणाली. कठीण आहे, पण लढावं लागेल. धैर्याने लढलो तर नक्कीच जिंकू. माझ्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. ठीक आहे, मी निघते, प्रिया म्हणाली आणि निघून गेली. मी दिवसभर कोर्टाच्या कामात व्यस्त राहिले. संध्याकाळी 5च्या सुमारास मी घरी परतले तेव्हा आदित्य जान्हवीसोबत लॉनमध्ये खेळत होता. माझी गाडी आत शिरताच मम्मी मम्मी म्हणत माझ्या दिशेने धावली. मी तिला उचलून घेतलं. आदित्य आमच्याकडे बघत मंद हसत होता. त्याने पटकन एक सुंदर गुलाब काढला आणि माझ्या केसात ठेवला. तू कधी आलास? मी विचारलं. अर्धा तास झालं मॅडम, असं म्हणत आदित्यने माझ्यासाठी कपात चहा ओतायला लागला. थांब, मी बनवते. नाही, तू थकून परतली आहेस, मी तुझ्यासाठी चहा बनवतो, तो हसत म्हणाला. तेवढ्यात फोन वाजला आणि आम्ही आत गेलो. मी डोळे मिटून खुर्चीवर विसवायला लागले. त्याची ही आपुलकी आणि प्रेम माझ्या आयुष्याचा आधार आहे. घरी येताच आदित्य आणि जान्हवी यांच्या अपार प्रेमामुळे दिवसभराचा थकवा शांततेत बदलतो. जर आदित्य माझ्यासोबत नसता तर कदाचित मी एवढी यशस्वी वकील कधीच झाले नसते की मला पाहून लोकांना हेवा वाटला असता. दिवस गेले. तोच दिनक्रम, तोच क्रम. मला कळत नाही की मी शीलाच्या प्रकरणात जास्त रस का घेऊ लागले आणि कोणत्याही किमतीत मला तिच्या पतीला धडा शिकवायचा होता, जो आपल्या पत्नीशिवाय इतर मुलींच्या नादी लागला होता. शीलाच्या केसमध्ये अडकून जवळपास 1 वर्ष उलटून गेलं. व्यस्त दिवसात प्रियाच्या हसण्याने मानसिक त्रास कमी झाला. त्या दिवशीही कोर्टात शीलाची केस सुरू होती. मी माझ्या आयुष्यात व्यस्त होते.
अखेर निर्णय झाला. राजेश दवे न्यायालयात डोकं टेकवून उभा होता. त्याने न्यायाधीशासमोर नम्रपणे माफी मागितली आणि आयुष्यभर त्या मुलीला न भेटण्याचं वचन दिलं. शीलाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. मलाही खूप आनंद झाला. घरी परतल्यावर मला ही गोड बातमी आदित्यला सांगायची होती. त्या दिवशी पहिल्यांदाच आदित्य हिरवळीत नाही तर त्याच्या खोलीत माझी वाट पाहत होता. मी काही बोलायच्या आधीच तो म्हणाला, "बस मेधा, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे." त्याच्या चेहऱ्यावरचे भाव गंभीर होते. मी खुर्ची ओढून जवळ बसले. मी त्याला इतकं गंभीर कधीच पाहिलं नव्हतं. तो म्हणाला, "मेधा, आपल्या लग्नाला 6 वर्ष झाली आहेत आणि या 6 वर्षात मला कळून चुकलं आहे की मला तू पूर्णत्व देऊ शकणारी तू परिपूर्ण स्त्री नाहीस. तुझ्यात काहीतरी अपूर्ण आहे जे मला पूर्ण होऊ देत नाही." मी थक्क झाले. माझा चेहरा अश्रूंनी ओला झाला होता. मी अवाक झाले. तो पुढे म्हणाला, "माझी तुझ्याविरुद्ध कोणतीही तक्रार नाही मेधा. तू एक चारित्र्यवान पत्नी, एक चांगली आई आणि एक चांगली स्त्रीही आहेस. पण काहीतरी आहे जे तुझ्यात नाही." शब्द माझ्या घशात गुदमरू लागले. मग मला सांग आदित्य, कोण आहे ती व्यक्ती जिच्या येण्याने तुझ्या आयुष्यात पूर्णत्व आले आहे आणि मी तुला अपूर्ण वाटले? तुला हवं असेल तर जान्हवीला सोबत ठेवता येईल. तिला आईची गरज आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आदित्य, कोण आहे ती? तो खिडकीजवळ उभा राहिला आणि अचानक म्हणाला, "प्रिया." त्या आवाजाने मला धडक भरली. होय, ॲडव्होकेट प्रिया प्रधान. मी निर्जीव झाले. मला रडूही येत नव्हतं. मला विचारावंसं वाटलं, प्रिया कधी भेटली आणि कुठे? दिवसभर ती कोर्टात माझ्यासोबत असायची. तेव्हा प्रियाचे ते शब्द माझ्या कानावर पडले, "राजेश शीलाला सांगेल का की तो त्या अनोळखी स्त्रीला कधी भेटतो?" हे रोज घडते. मी शीलाला म्हणायचे, "शीला, तू किती मूर्ख स्त्री आहेस. तुझ्या नवऱ्याच्या देहबोलीवरून, त्याच्या वागण्या बोलण्यावरून, त्याच्या बोलण्यातून त्याच्या मनात काय आहे याचा अंदाजही येत नव्हता का तुला? आणि आज अगदी मी स्वतः हे करू शकले नाही." मी कानावर हात घट्ट ठेवला. पटकन माझं सामान माझ्या सुटकेसमध्ये भरायला सुरुवात केली. आदित्य तसाच उभा राहिला. मी माझ्या मुलीचं बोट धरून गेटच्या बाहेर आले. दुसऱ्या दिवशी मी कोर्टात गेले नाही. माझे शब्द माझ्या कानावर पुन्हा पुन्हा आदळत होते. शीलाला एकाच वस्तीत राहूनही काही कळालं नाही आणि मी दिवस प्रिया आणि संध्याकाळी आदित्य यांच्यात डोलत होते. तरीही मी अस्वस्थ झाले. कोण बरोबर, कोण अनोळखी आणि कोण आपलाच आणि कोण परका निघाला. आदित्यनेही राजेशप्रमाणे हात जोडून माफी मागावी असं मला क्षणभर वाटलं. पण पुढच्या क्षणी माझ्या मनात आदित्यचा चेहरा उमटला. मन तिरस्काराने भरलं होतं. मी त्याला कधीच माफ करू शकणार नाही. मी शीला नाही. दुसऱ्या दिवशी मुन्शीजी टाईपरायटरजवळ बसले आणि म्हणाले, "हो मॅडम, काय टाईप करू?" "मुन्शीजी, मेधा देसाई विरुद्ध आदित्य देशमुख घटस्फोटाची नोटीस काढा."